सांजा या पदार्थाचा जन्म आधुनिक रवा बाजारात येण्यापूर्वीचा. आपल्या पूर्वजांच्या झिरो वेस्ट म्हणजेच टाकाऊपासून टिकाऊ या संकल्पनेतून जन्माला आलेला हा पदार्थ. आधीच्या काळी गहू, ज्वारी घरातच दळली जायची. तेव्हा बारीक पीठ वेगळे झाल्यावर जो जाडा भरडा शिल्लक राही त्यापासून हा सांजा बनवला जाई. गुळाचा सांजा किंवा आधुनिक काळातील शिरा हा धार्मिक विधी आणि उपासनेशी जोडलेला आहे. याला मराठी संस्कृतीत खास स्थान आहे. ते म्हणजे सत्यनारायण पूजेमुळे. या पूजेसाठी प्रसाद म्हणून सांजा अनिवार्यपणे बनवला जातोच. सत्यनारायण पूजेचा प्रसाद म्हणून सांजा खाणे म्हणजे ईश्वराचा आशीर्वाद घेणे अशी धारणा आहे. साखर घराघरात येण्यापूर्वी गूळ हेच गोड पदार्थाचे मुख्य स्रोत होते. गूळ हे आरोग्यदायी, उष्णता देणारे आणि थंडीच्या दिवसांसाठी उत्तम मानले जाते. त्यामुळे हिवाळ्यात किंवा थंडीच्या भागात हा गुळाचा सांजा आवर्जून बनवला जाईल, जेणेकरून शरीरात ऊर्जा टिकून राहील. गुळाचा सांजा हा श्रमिकांसाठी किंवा कष्टकऱ्यांसाठी म्हणजेच शेतकरी, मजूर यांचा परिपूर्ण नाश्ता मानला जाईल. हा जास्त वेळ टिकणारा व पोट भरून ठेवणारा नाश्ता आहे. पण असे वाटते की इतक्या भारी पदार्थाचा आपल्याला हळूहळू विसर पडत चालला आहे. आधुनिक काळात बारीक रवा आणि साखर सहज उपलब्ध होते. त्यामुळे शिरा अधिक लवकर आणि कमी श्रमात बनू लागला. याचा परिणाम म्हणजे जाडा भरडा भाजून तो गुळात शिजवून बनवण्याचा गुळाचा पारंपरिक सांजा ही पद्धत हळूहळू स्वयंपाकघरातून बाहेर पडत चालले आणि याचा सर्वांना विसर पडत चालला आहे. हा गुळाचा व तुपाचा सांजा मला माझ्या आजीच्या हाताची चव आठवण करून देतो. हा पदार्थ करताना घमघमणारा सुगंध, तुपाचा सुवास प्रत्येकाला थोडं भूतकाळात नक्की डोकवायला लावेल. अशा रेसिपी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून पुढील व्हिडिओ नक्की पहा.